सत्यमज्ञानमनन्तमनित्यमनाकाशं परमाकाशम् उष्टप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासम् मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारम् क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण भगवान विष्णूचा आणि भगवान गरुडाचा संवाद पाहिलेला आहे। तर पहिला अध्याय आपला समाप्त होऊन आज आपण दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करणार आहोत। तर दुसऱ्या अध्यायामध्ये प्रायश्चित्त विधानाचं महत्त्व सांगितलेलं आहे। मनुष्य गेल्यानंतर त्याला काय प्रायश्चित्त घ्यावं लागतं, कसं प्रायश्चित्त घ्यावं लागतं, याचं सर्व चिंतन या ठिकाणी सांगितलेलं आहे। श्री गणेशाय नमः। वासुदेव मने गरुडा ऐक, सर्व लोकोपकारक कर्माचे अर्ध देही कपिडा निवारक अंतरी। वसुदेव म्हणजे भगवान विष्णू गरुडाला म्हणतात, हे गरुडा सर्व लोकोपकारक सर्व लोकांवर उपकार करणारं जे कर्म आहे ते कोणतं कर्म आहे? अर्धदेहिक। अर्धदेहिक कर्म कशाला म्हणायचं? मरणानंतरची जी क्रिया आहे, मनुष्य मेल्यानंतर काय करायचं किंवा मनुष्य इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये जात असताना पीडा निवारक जे कर्म आहे ते कसं करायचं ते आम्हाला सांगा, असा कोणी प्रश्न केलेला आहे? भगवान वासुदेव गरुडाला म्हणतात ते आता तू ऐक। या समस्त ब्रह्मांडात या समग्र ब्रह्मांडात 84 जंतू 84 लक्ष जंतू गणित, त्याही माझी चारी वेद असे जरायू विख्याती एक जाती। या समग्र ब्रह्मांडात या संपूर्ण जगामध्ये 84 लक्ष जीवजंतू आहेत आणि या सर्व 84 लक्ष जीवजंतूची गणती कशी केलेली आहे? तर त्याही माझारी 4 वेद, त्यामध्ये 4 वेद सांगितलेले आहेत। कोणकोणते 4 वेद आहेत तर लक्ष द्या। एक जरायू, एक जारज, स्वेदज, उद्बीज आणि अंडज। म्हणजे काय? एक जार कर्मातून जन्माला आलेले, एक स्वेदज एक घामातून जन्माला आलेले, एक उद्बीज म्हणजे बीजातून जन्माला आलेले आणि एक अंडज म्हणजे अंड्यातून जन्माला आलेले, अशा 84 लक्ष योनीची काय आहे? गणना आहे। मग जारज कोणाला म्हणायचं तर ते जार कर्म म्हणजे गायी बैल तुमचा आमचा जो जन्म होतो त्याला जारज असं म्हणायचं। स्वेदज, स्वेदज म्हणजे कोणाला म्हणायचं? उवा लिखा पिसा यांना काय म्हणायचं? स्वेदज। आणि उद्बीज कोणाला म्हणायचं तर उद्बीज पहा, बीजापासून जे जन्म घेतात, झाड असेल किंवा अन्य जे वृक्ष असतील त्यांना काय म्हणायचं? उद्बीज। आणि अंडज कोणाला म्हणायचं? जे अंड्यामधून जन्म घेतात, उदाहरणार्थ साप असेल, गरुड असेल, चिमणी असेल, कावळा असेल, यांना काय म्हणायचं? अंडज म्हणायचं। ऐशा 4 जाती सहज 21 लक्षाचा समाज, एके भेदी अजय निर्मिला। आणि प्रत्येक योनीमध्ये म्हणजे जार योनीमध्ये जन्माला गेलो मनुष्य तर जार योनीमध्ये 21 लक्ष जन्म आहेत, 21 लक्ष जीवजंतू आहेत। त्यानंतर स्वेदज म्हणजे घामापासून जे जन्माला येणार आहेत त्यामध्ये पण 21 लक्ष जन्म आहेत। उद्बीज म्हणजे झाडाच्या बियांपासून जो जन्म होतो किंवा बियांपासून ज्याचा जन्म होतो असे 21 लक्ष जन्म आहेत। आणि अंडज म्हणजे अंड्यातून ज्यांचा जन्म होतो असे 21 लक्ष जन्म आहेत। 21 × 21 21 चोक 84 लक्ष योनी काय आहेत? जन्म आहेत, बरोबर। त्याही सर्व जीवा भितरी मनुष्य दुर्लभ सर्वापरी
त्या देही माझी भेद भारी समजे अंतरी तू गरुडा. त्या संपूर्ण जीवामध्ये म्हणजे जारज, श्वेदज, उद्विज, अंडज या सर्व जीवामध्ये सर्वात उत्तम जर देह कोणता असेल, सर्वात जर चांगला देह कोणता असेल, सर्वात जर कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी साध्य करण्याजोगा कोणता देह असेल तर मनुष्य दुर्लभ सर्वापरी. मनुष्य देह हा काय सांगितलाय, सर्वापरी दुर्लभ सांगितलेला आहे. सर्वात खडतर परिश्रम करून हा मनुष्य देह आपल्याला मिळतो. त्याही माझारी भेदचारी, त्याच्यामध्ये पण त्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मानवाला 4 भेदामधून जावं लागतं. समजे अंतरी तू गरुडा. गरुडा तू हे ऐक, मुख्य वर्ण चारी वर्ण, 4 वर्ण मुख्य आहेत. कोणकोणते? त्याही माझारी उत्तम ब्राह्मण. त्याही मध्ये उत्तम, योग्य, श्रेष्ठ कोणता मानलेला आहे? ब्राह्मण मानलेला आहे. ब्राह्मण उत्तम वर्ण ब्राह्मण मानलेला आहे. त्यानंतर ब्राह्मणाच्या खाली क्षत्रिय योग्य मानलेला आहे. क्षत्रियाच्या खाली वैश्य आणि वैश्याच्या खाली शूद्र मानला गेलेला आहे. आणि अनुलोम प्रतिलोमे करून, अनुलोम आणि प्रतिलोम म्हणजे काय? उच्च कुळातला पुरुष आणि नीच कुळातली स्त्री यांच्यापासून जन्माला आलेली जी संपत्ती आहे, जी संतती आहे, त्याला अनुलोम म्हणायचं. आणि प्रतिलोम कशाला म्हणायचं? तर उच्च कुळातली स्त्री आणि नीच कुळातला जो पुरुष आहे यांच्यापासून जन्माला आलेली जी संतती आहे त्याला प्रतिलोम असं म्हणायचं. द्वादश सामान्य जाती, आणि यामध्ये किती जाती सांगितलेल्या आहेत? तर 12 जाती सांगितलेल्या आहेत. या दोन्ही षटका विरहित संकीर्ण जाती बहुत, वेद धर्म विवर्जित अंत्यज समस्त जे जाना. या 12 षटक, या 2 षटक म्हणजे 12 जाती आणि त्यांच्या व्यतिरिक्त काही संकीर्ण जाती सांगितलेल्या आहेत. संकीर्ण जाती म्हणजे काय? जे वेद जाणत नाही, धर्म जाणत नाही, कधी शास्त्र शुद्ध कर्म करत नाहीत, अशांना भगवंताने काय केलंय? सर्वात अंत्यज म्हणजे काय? तर ज्यांचा जन्म सगळ्यात शेवटी झालेला आहे त्यांना अंत्यज असं म्हणतात. आता त्या कोणत्या जाती आहेत याचं चिंतन या ठिकाणी करतात. पहा, अंत्यज जे आहेत, अंत्यज म्हणजे सर्वात शेवटी जे जन्माला आलेले आहेत ते कोणत्या जाती आहेत त्याचं वर्णन करतात. रजक आणि सांभार, नट आणि बुरड नर, कैकर्तक आणि सुराकर, भिल्ल समग्र अंत्यज हे. रजक म्हणजे धोबी, सांभार म्हणजे चपला नीट करणारा, चपला शिवणारा, नट आणि बुरड नट आणि बुरड नट म्हणजे काय? वेळू किंवा झाडाच्या फांद्यापासून जे भांडे वगैरे तयार करतात त्याला काय म्हणतात? तर बुरुड नट असं म्हणतात. त्यानंतर कैकर्तक म्हणजे कुळी, आणि त्यानंतर सुराकर म्हणजे काय? सुरे तयार करणारे, विळे तयार करणारे, सुतार, लोहार याचा अर्थ असा होतो. त्यानंतर लोहार, त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे? भिल्ल, यांना काय म्हटलेलं आहे? भिल्ल समग्र अंत्यज हे. आहार आणि मैथून, निद्रा, भय, क्रोध, जान याने व्यापली सर्वजन, विवेकी मानव परम दुर्लभ. या कलियुगामध्ये, या मानवी जीवनामध्ये, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येक मनुष्याला आहार, निद्रा, भय, मैथून, क्रोध हे सर्वांनी काय केलेले? माणसाला व्यापून टाकलेलं आहे. घरामध्ये सगळ्यात जास्त भांडणं कशामुळे होतात? तर घरामध्ये भाजी चांगली नाही झाली म्हणून सर्वात जास्त भांडण होतात. बरोबर आहे की नाही? आहार, दररोज मनुष्याला चांगलं खाण्याकरता पाहिजे, दररोज स्वादिष्ट खाण्याकरता पाहिजे, दररोज रुचकर खाण्याकरता पाहिजे, त्यामुळं घरामध्ये भांडणं होतात. त्यानंतर पुढे काय सांगतात? मैथून, निद्रा. काही माणसांना एवढी झोप प्रिय असते की झोपीमुळे ते काय करतात? झोपीमुळे, आळसामुळे काय करतात? आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात. भय, काही माणसाला भीती लागलेली असते. त्यानंतर क्रोध, काही माणसांना क्रोधाने एवढं गांजलेलं असतं की ते 24 तास क्रोधामध्ये असतात. यांनी व्यापले सर्व जनांना, सर्व लोकांना काय केलेलं आहे? आहार, निद्रा, भय, मैथून, क्रोध यांनी काय केलेलं आहे? व्यापून टाकलेलं आहे. विवेकी माणूस परम दुर्लभ.
विवेकी माणूस, सत्पुरुष, विवेकी माणूस, सारासार विचार करणारा मनुष्य या कलियुगामध्ये दुर्लभ असा सांगितलेला आहे. हे सर्व लोक मी परमात्मा, यंत्रित असे द्विजोत्तमा, त्याही शास्त्र महिमा, उत्तमा दम मध्यम सांगतसे. हे सर्व लोक मी परमात्मा, भगवंत म्हणतात या सर्व लोकांमध्ये मी भरून पुरून उरलेलो आहे. यंत्रित आहे द्विजोत्तमा. द्विजोत्तमा या ठिकाणी द्विजोत्तमा हा शब्द कोणाला उद्देशून वापरलेला आहे तर गरुडाला उद्देशून वापरलेला आहे बरं का. द्विजोत्तमा, द्विजोत्तमा म्हणजे काय, ज्याचा दोनदा जन्म होतो त्याला द्विजोत्तमा असं म्हणतात. मग गरुडाचा केव्हा केव्हा जन्म झाला, एक अंड जन्माला आलं त्यावेळेला एक त्याचा जन्म झाला, आणि अंड्यातून ज्या वेळेला जो बाहेर आला त्यावेळेला एक जन्म, हा एक अर्थ माना. किंवा अंड जन्माला आला हा एक अर्थ माना, आणि त्यानंतर ज्या वेळेला गरुडाने आकाशामध्ये भरारी घेतली हा एक जन्म माना. त्याही माझारी शास्त्र महिमा, उत्तमाधम मध्यम सांगत असे. आणि या कलियुगामध्ये कोण उत्तम आहे कोण मध्यम आहे याचा महिमा मी काय करतो तुला सांगतो. स्थावराहुनी चर श्रेष्ठ, अस्थायीहुनी स्थायी वरिष्ठ, सूक्ष्माहुनी जो गिरिष्ठ तो वरिष्ठ जाण पा. या ठिकाणी काय सांगतात, निर्जीवापेक्षा काय आहे सजीव श्रेष्ठ आहे. बरोबर. अस्थायीहून म्हणजे नाही, त्या शरीरामध्ये हाडं नाहीत अशा मनुष्यापेक्षा किंवा अशा प्राण्यापेक्षा ज्याच्या शरीरामध्ये हाडं आहेत तो श्रेष्ठ आहे. बारीक प्राण्यापेक्षा मोठा प्राणी कसा आहे श्रेष्ठ आहे. त्यानंतर पशुपेक्षा पक्षी या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेला आहे. त्यानंतर पुढे काय सांगतात, पक्षाहुनी पक्षु बरवा, पशुहुनी मनुष्य जाणावा, मनुष्यात शूद्र समजावा, शूद्राहुनी उत्तम वैश्य. पक्षापेक्षा पशु बरवा सांगितलेला आहे. पक्षाहून मनुष्य जाणावा, पक्षापेक्षा मनुष्य श्रेष्ठ सांगितलेला आहे. मनुष्यात शूद्र श्रेष्ठ समजावा, आणि शूद्राहुनी समजावा उत्तम वैश्य. शूद्रापेक्षा उत्तम कोणाला मानायचं, वैश्याला मानायचं. वैश्याहुनी क्षत्रिय अधिक, वैश्यापेक्षा श्रेष्ठ क्षत्रियाला मानायचं. क्षत्रियाहुनी ब्राह्मण अधिक, क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ कोणाला मानायचं, ब्राह्मणाला मानायचं. ब्राह्मणा माझे वेद पाठक, ब्राह्मण श्रेष्ठ आहे परंतु त्या ब्राह्मणामध्ये देखील श्रेष्ठ कोणाला मानायचं, जो वेद पाठ करणारा आहे, वेदाचं पठन करणारा आहे त्याला काय मानायचं, श्रेष्ठ मानायचं. त्याहुनी अधिक सुकृत बुद्धी, म्हणजे त्यापेक्षा पुण्यमती ज्याची आहे त्याला काय करायचं, श्रेष्ठ मानायचे. कर्म करता अधिक त्याहुनी, आणि जो आपलं नित्य कर्म करतो त्याला काय करायचे, श्रेष्ठ मानायचे. ब्रह्मांडामध्ये अधिक ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञानेहुनी मद भजनी, निशिदिनी चित्ती जो का. आणि या ठिकाणी काय सांगतात, कर्म करता अधिक त्याहुनी, जो कायमस्वरूपी भगवंताच्या नावाचं काय करतो, कर्म करतो, किंवा आपलं दैनंदिन जे कर्म आहे ते कायमस्वरूपी करतो. ब्रह्मांडात अधिक ब्रह्मज्ञानी, ब्रह्मांडात, या ब्रह्मांडामध्ये सर्वात ब्रह्मांडापेक्षा जर अधिक कोण असेल तर तो ब्रह्मज्ञानी आहे. ब्रह्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर भगवंत सांगतात मद भजनी, म्हणजे जो माझं भजन कायमस्वरूपी करतो, जो माझ्या भजनाचा, माझ्या नामाचा गुणानुगाद वाद गातो, तो काय सांगितलेला आहे, निशिदिनी चिंती जो मला काय करतो, कायमस्वरूपी माझं भजन करतो, तो या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेला आहे. ऐसे हे प्राणी समस्त अधिकाहुनी अधिक आहेत, नर शरीर झाल्या प्राप्त नाही तप करीत जो प्राणी. असे अनेक प्राणी या काय आहेत जगामध्ये आहेत, अनेक पशु या जगामध्ये आहेत, अनेक माणसं या जगामध्ये आहेत, आणि अनेक माणसांना काय सांगतात भगवंत, प्रत्येकाला नर शरीर मिळालेलं आहे, या मानवी देहामध्ये तो आलेला आहे, आणि मानवी देहामध्ये आल्यानंतर नर शरीर झाल्या प्राप्त नाही तप करीत जो ज्याला नर शरीर प्राप्त झालंय, ज्याला मानवी शरीर प्राप्त झालंय, आणि मानवी शरीर प्राप्त होऊन जो तप करीत नाही तो मेल्यावर मूढमती, महाघोर दे दुःख खगपती, दुःख गती ती भोगोनिया अंती दुष्ट जन्मगती पावत असे. या ठिकाणी काय सांगतात भगवंतो, जो मेल्यावर मूढमती, जो मेल्यानंतर त्याची मती म्हणजे बुद्धी काय होते, मूढ होते, त्यानंतर महाघोर दुःख भोगती,
भयान प्रकारचं काय करतात ते दुःख भोगतात. ती भोगून या अंती दुष्ट जन्मगती पावत असे आणि ते संपूर्ण दुःख भोगल्यानंतर, ते संपूर्ण पाप भोगल्यानंतर दुष्ट जन्मगती पावत असे. आणि त्याला काय होतंय, दुष्ट जन्मामध्ये, खालच्या जन्मामध्ये काय होतंय, त्याचा कुळामध्ये जन्म होतो. बुद्धी रूप बळ पुत्र विद्या वित्त पुष्कळ पूर्व कर्म असल्या निर्मळ यथा काळी प्राप्त होई जे. काय सांगतात या ठिकाणी पहा, ज्याला बुद्धी चांगली भेटावी असं वाटत असल, ज्याला रूप चांगलं भेटावं असं वाटत असल, ज्याला बळ आपल्या शरीरामध्ये ताकद शक्ती जास्त भेटावी असं वाटत असल, पुत्र विद्या वित्त पुष्कळ. पुत्र विद्या, पुत्र म्हणजे त्याला संतती असली पाहिजे असं ज्याला वाटतंय, ज्याला असं वाटतंय आपण विद्वान असलो पाहिजे, आपल्याकडे पैसा असला पाहिजे, पूर्व कर्म असल्या निर्मळ, ज्याने काय केलेलं आहे, पूर्वीचं जे कर्म आहे, मागच्या जन्मामध्ये सत्कर्म केलं पाहिजे, साधूची संगती केली पाहिजे, देवदेव केला पाहिजे, देशासाठी जगला पाहिजे, धर्मासाठी जगला पाहिजे, संस्कारासाठी तो जगला पाहिजे, यथा काळी प्राप्त होईजे. आणि त्यालाच काय या गोष्टी प्राप्त होतात. कोणत्या? बुद्धी रूप बळ पुत्र विद्या वित्त पुष्कळ ह्या सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात. ज्यानरी पुण्य जे केले अथवा पाप संपादिले त्याची असते दोन फळे. पुण्य फळे ते सौख्य रूप. ज्या मनुष्याने पाप केलंय किंवा ज्या मनुष्याने पुण्य केलंय त्याची दोन फळं शास्त्र आपल्याला सांगतं. बरोबर आहे की नाही? त्यानंतर पहा, अथवा पाप संपादिले त्याची असती दोन फळे. पुण्य जर केलं तर पुण्य फळे ते सौख्य रूप. पुण्याचं फळ त्याला सुख प्राप्त होतंय आणि पापाची फळे अशुभ रूपाने उत्पन्न झाल्या मनुजनाने नित्य कर्म आत्मज्ञानी आणि न त्यागावी तयाने आपण कधी. आणि पापाची कर्म कशी आहेत, पापाची फळं कशी आहेत, अशुभ रूपाने प्राप्त होतात. उत्पन्न झाल्या मनुजाने, जर पाप झाला असेल किंवा आपलं नित्य कर्म काय करायचंय त्याने कायमस्वरूपी आत्मज्ञानी, आणि जो आत्मज्ञानी पुरुष आहे, जो सद्विचाराने चालणारा पुरुष आहे, त्याने आपलं नित्य कर्म कायमस्वरूपी करायचे, न त्यागावे तया आपण कधी. त्रैलोक्य स्वामी मी वासुदेव, त्रैलोक्याचे सर्व जाणी भाव तथापि कर्मविरहित अभिनव नित्य नेम करीत असे. भगवंत म्हणतात मी त्रैलोक्याचा स्वामी आहे, त्रैलोक्याची सर्व जाणे भाव, मी त्रैलोक्यातलं सर्व जाणतो, तथापि कर्मविरहित अभिनव. आणि काय करतात, कर्मविरहित अभिनव आश्चर्यकारक नित्य नियम करीत असे. आणि काय सांगतात त्या ठिकाणी, जो नित्य नियम करतो, त्रैलोक्याकर्षणी समर्थ ब्रह्मदेवासे साक्षात तथापि लोकाचार करीत नुल्लंघित आचार महिमेनी. आकर्षणी समर्थ ब्रह्मदेवासे साक्षात म्हणजे त्रैलोक्याकर्ष, म्हणजे त्रैलोक्याचा गाडा ओढण्यामध्ये समर्थ असणारे जे ब्रह्मदेव आहेत, जे काय करतात, या सृष्टीचं सृजन करतात, म्हणजे सृष्टी निर्माण करणारे जे ब्रह्मदेव आहेत, तथापि लोकाचार करीत नुल्लंघित आचार, ते काय करतात, तर शास्त्राने सांगितल्या आचाराप्रमाणे जगतात, शास्त्र शुद्ध कर्म करतात, शास्त्राने सांगितलेले नियमावली पाळतात. म्हणून आपण पण काय करायचंय, त्या पद्धतीने आचरण करायचंय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गरुड विष्णु भगवान की जय.